पंडित नेहरूने एकदा त्यांच्या मुलाखतीत म्हटलेलं आहे की त्यावेळेला काँग्रेस त्या ताकदीचा माणूस नव्हता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच त्यासाठी एक पात्र व्यक्तिमत्व होतं, म्हणून काँग्रेस पक्षाला त्याचा स्वीकार करावा लागला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही नय्या त्यांनी पार करून दिली. बाबासाहेब आंबेडकरांनी याचा एक परामर्श विस्तृत घेतला आणि त्या भाषणात असं म्हणाले की आपण देशाची आपल्या राज्यघटना केव्हा बनवत आहोत, तर 20व्या शतकाच्या मध्यानीला, म्हणजे 1948-50. 20व्या शतकाच्या मध्यानीला जेव्हा आपण राज्यघटना बनवायला घेतलेली आहे तेव्हा जगामध्ये घटनेचे मूल तत्व काय असावेत हे जगानं स्वीकारलेत आणि ते प्रस्थापित झालेले आहेत. म्हणजे बेसिक फंडामेंटल्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन हे जगामध्ये स्थापत्य झालेले आहेत आणि आपण त्याच्यात नवीन काय घालू शकतो का, तर बाबासाहेब म्हणाले आपण एकच करू शकतो की जगामध्ये जे घटनाशास्त्रामध्ये जे सिद्धांत प्रस्थापित झाले त्या सिद्धांताची आपण समीक्षा करावी, ते सिद्धांत आपणाला कितपत लागू होतात याची तपासणी करावी, ते सिद्धांत आपण स्वीकारताना आपल्या भारतीय समाज व्यवस्थेनुसार, भारतीय समाजानुसार, भारतीय राज्य व्यवस्थेनुसार आपणाला त्याच्यात काही बदल करता येईल का तो आपण करावा. बाबासाहेब आंबेडकर निर्विवाद एस्टॅब्लिश मेकॅनिझम आहे की ते घटनेचे शिल्पकार आहेतच. याचा अर्थ आम्ही किंवा कोणीही असं म्हणू नये की ते एकट्यानेच निर्माण केलं, असं कधीच होत नसतं. क्रिकेटच्या टीममध्ये देखील 12-11 प्लेयर असतातच, कॅप्टन शेवटी कॅप्टनच असतो. आंबेडकर हे निर्विवाद कॅप्टन होते आणि कॅप्टन असण्यापाठीमागे त्याचं कारण काय, तर 1928 सालापासून भारतात इंग्रजी कालखंडामध्ये ज्या ज्या संविधान बनवण्याच्या दिशेनं डेव्हलपमेंट घडत गेल्या त्या प्रक्रियेत, प्रत्येक प्रक्रियेत डॉक्टर आंबेडकर आहेत. म्हणजे डॉक्टर आंबेडकर फक्त एक घटनातज्ञ म्हणून नाही, घटनातज्ञ तर आहेतच, परंतु 1928 पासून ज्या ज्या इंग्रज सरकारने ज्या संविधानात्मक टप्पे बदल पावलं उचलली त्या प्रत्येक टप्प्यावर ते पार्टिसिपेट आहेत. आणि त्यातलं सगळ्यात मोठं योगदान आहे ते 3 राऊंड टेबल कॉन्फरन्स आहेत ज्या लंडनमध्ये 1930, 31, 32ला झाल्या आणि त्यामध्ये भारतीय संविधानातला बेसिक ढाचा कशा पद्धतीनं असावा याची मांडणी झाली. त्यावेळेला डॉक्टर आंबेडकर तिथंही आहेत आणि त्यामुळं आंबेडकरांचा रोल हा सर्व ठिकाणी असल्यामुळं आंबेडकर संविधान सभेत फक्त संविधान तज्ज्ञ म्हणून नाहीत तर एक ॲक्टिव्ह रोल आहे, एक संविधान तज्ज्ञ आहे आणि ही गोष्ट अनेकांना मान्यच करावी लागेल. पंडित नेहरूने एकदा त्यांच्या मुलाखतीत म्हटलेलं आहे की त्यावेळेला काँग्रेस त्या ताकदीचा माणूस नव्हता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच त्यासाठी एक पात्र व्यक्तिमत्व होतं, म्हणून काँग्रेस पक्षाला त्याचा स्वीकार करावा लागला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही नय्या त्यांनी पार करून दिली. आता तुम्ही ज्याचा उल्लेख केला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ते एकट्याचं श्रेय आहे का, तर ते नाही किंवा ते श्रेय छिनून घेण्याची शर्यत फार जुनी आहे. जसं भारतीय राज्यघटनेला नाकारणारी शर्यत फार जुनी आहे तसं आंबेडकरांचं मोठेपण नाकारणारी देखील शर्यत फार जुनी आहे. परंतु मला वाटतं या शर्यतीतले जे जे प्लेयर होते ते खूप मागे पडले. 1950 पासून ते त्या शर्यतीत आहेत. शेवटी या शर्यतीत सहभागी असणाऱ्यांना ह्या दोन्ही गोष्टी ॲक्सेप्ट कराव्या लागल्या की भारतीय संविधानच देशाच्या हिताचा आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच निर्विवाद भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत. अलीकडे काही लोकांनी BN रावांचं मध्ये एक नवीन उल्लेख करून BN राव यांचं योगदान फार मोठं होतं. त्या मंडळींना ठाऊक नाही, BN राव हे पहिल्यांदा घटना समितीचे सदस्य नव्हते. अनेक मंडळींना काही बाबी माहिती नाहीत. त्यामुळे भारतीय राज्यघटनेवरती अनेक मंडळी उथळ स्वरूपाच्या टीका टिप्पण्या करतात, म्हणजे बेसिक गोष्टी न जाणून घेता. जसं मी म्हणालो की BN राव घटना समितीचे सदस्यच नव्हते, त्यांचा रोल वेगळा होता, पण त्यांचा जो रोल होता आणि त्या रोलमधून त्यांनी ज्या काही सूचना घटना समितीला केल्या त्या सगळ्याच स्वीकारल्या नाहीत. अनेक सूचना त्यांच्या नाकारलेल्या आहेत आणि त्यामुळं घटना समितीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः BN रावचा उल्लेख केला, अनेकांचा उल्लेख केला, म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचं श्रेय कुणाला काढून घेण्याचा जे कोणी प्रयत्न करतील त्या बिचाऱ्यांची दयनीय अवस्था आहे असंच म्हणावं लागेल.
तुम्ही म्हणजे घटनेमध्ये तुम्ही सांगताय की दोन गोष्टींचं प्रतिबिंब दिसते, एक राजकीय स्वातंत्र्याचं आणि एक सामाजिक समानतेचं. म्हणजे असं म्हणता येईल का की संविधानाची निर्मिती ही 2 वर्ष 11 महिने 18 दिवस जे तुम्ही सांगितलं, परंतु ती म्हणजे सामाजिक दृष्टिकोनात त्याच्या पाठीमागे म्हणजे अगदी 150 वर्षांमध्ये 1948 पासून राष्ट्रपिता महात्मा फुले यांनी जे सगळं आंदोलन सुरू केलं त्याचं आहे. इथे आणखीन एक मुद्दा उपस्थित होतो की म्हणजे आरोप आहे की भारतीय संविधान जे आहे ते कॉपी पेस्ट आहे, इथल्या तिथल्या देशातल्या चांगल्या गोष्टी घेऊन इथे जोडलेल्या आहेत. तर हे कितपत खरं आहे किंवा हे खोटं आहे किंवा हा अपप्रचार आहे, तो कसा आहे? ॲक्च्युली हा आरोप बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच घटना समितीत शेवटच्या भाषणात त्याचं उत्तर दिलं आहे 25 नोव्हेंबर 1949ला. तेव्हापासून जे आरोप करत आहेत ते आतापर्यंत 2 वर्षापूर्वी पंतप्रधानाचे आर्थिक सल्लागार त्याने देखील ते आरोप केला. त्या बिचाऱ्यांचं निधन झालं, पण त्याने देखील असाच आरोप केला होता. संविधानाविषयी तोकडी माहिती असणारी मंडळी अज्ञानापोटी हेच बाबी करत असतात. बाबासाहेब आंबेडकरांनी याचा एक परामर्श विस्तृत घेतला आणि त्या भाषणात असं म्हणाले की आपण देशाची आपल्या राज्यघटना केव्हा बनवत आहोत, तर 20व्या शतकाच्या मध्यानीला, म्हणजे 1948-50. 20व्या शतकाच्या मध्यानीला जेव्हा आपण राज्यघटना बनवायला घेतलेली आहे, तेव्हा जगामध्ये घटनेचे मूलतत्व काय असावेत हे जगानं स्वीकारलेत आणि ते प्रस्थापित झालेले आहेत. बरोबर. म्हणजे बेसिक फंडामेंटल्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन हे जगामध्ये स्थापत्य झालेले आहेत आणि आपण त्याच्यात नवीन काय घालू शकतो का, तर बाबासाहेब म्हणाले आपण एकच करू शकतो की जगामध्ये जे घटनाशास्त्रामध्ये जे सिद्धांत प्रस्थापित झालेत त्या सिद्धांताची आपण समीक्षा करावी, ते सिद्धांत आपणाला कितपत लागू होतात याची तपासणी करावी, ते सिद्धांत आपण स्वीकारताना आपल्या भारतीय समाजव्यवस्थेनुसार, भारतीय समाजानुसार, भारतीय राज्य व्यवस्थेनुसार आपणाला त्याच्यात काही बदल करता येईल का, तो आपण करावा. या पद्धतीची रचना आहे आणि त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांनी घटना समिती ते स्पष्ट केलं की भारतीय राज्यघटना ही कोणत्याही देशाची कॉपी पेस्ट कॉपी नाही आहे, पण जगातली चांगली तत्त्व धोरणं स्वीकारण्यात वाईट काय. जगातली चांगली धोरणं म्हणजे आता स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, ही फ्रेंच राज्यक्रांती, बुद्धाचे तत्त्वज्ञान, इथून आलेली तत्त्व आपण स्वीकारण्यात काय अयोग्य आहे. किंवा संसदीय लोकशाही इंग्लंडसारख्या देशामध्ये अनेक वर्ष त्या ठिकाणी प्रस्थापित झाली, मग आपण संसदीय लोकशाही स्वीकारली. पण आपण संसदीय लोकशाही जेव्हा स्वीकारली तेव्हा असं म्हणू का आपण की आपण त्याची इंग्लंडची कॉपी केली, तर नाही म्हणू शकत, कारण ही इंग्लंडची कॉपी नाही. आपली संसदीय लोकशाही आणि तिथली संसदीय लोकशाही फरक आहे. तिथल्या संसदीय लोकशाहीतला प्रमुख हा राजा किंवा राणी आहे, आपल्या संसदीय लोकशाहीतला प्रमुख हा निवडलेला आहे. भले तो जनतेतून डायरेक्ट नाही, पण तो निवडलेला आहे, लोकप्रतिनिधींनी. हा एक फरक आहे. किंवा अमेरिकेच्या घटनेतून आपण काय घेतलं, अमेरिकेच्या राज्यघटनेतून आपण राष्ट्रपती त्यांचा राष्ट्राध्यक्ष आहे, पण तो राष्ट्राध्यक्ष आणि आपला राष्ट्रपती हा भिन्न आहे. त्यांच्या जमीन आसमानचा फरक आहे, त्याच्या पॉवरमध्ये फरक आहे. तर ह्या ज्या गोष्टी ज्यांना नीटपणे समजतात ते बिचारे असं कधीच आरोप करू शकत नाहीत. किंवा घटनेमधला 4था भाग आहे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी, असा एक भाग आयर्लंडच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये आहे. बाबासाहेबांनी त्याचा उल्लेखही केला. घटना समितीच्या पटलावरती जेव्हा विस्तृत चर्चा झाल्या तेव्हा त्याचा उल्लेख करताना ते म्हणाले की हा जो 4था भाग आहे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स, हा असा भाग आयर्लंडच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये आहे, पण आपण तो जसाच्या तसा घेत नाही आहे. बरं, ते घेण्यापाठीमागचं कारण काय, तर ते असं म्हणाले की भविष्यात राज्यकर्त्यांनी कोणती धोरणं स्वीकारली पाहिजेत याचं दिशादिग्दर्शन हे करणं गरजेचं आहे. आपण आज हे वाक्य तपासलं तर जर ते दिशादिग्दर्शन केलं नसतं तर आज आपला प्रवास कुठल्या बाजूला गेला असता याचा जरी अंदाज लावला तरी अंगावरती काटे येतात. किंवा एक घटनेतलं साधं 21 नावाचं कलम आहे, सन्मानानं जीवन जगण्याची हमी आहे. त्याच्यामध्ये सर्व नागरिकांना सन्मानानं जीवन जगण्याची हमी. बरोबर.
आता हे 21 नावाचं आर्टिकल आहे, हे कुठलंही कॉपी कॅट नाही आहे, कुठलंही कॉपी कॅट नाही. आणि असं आर्टिकल जगात कुठंच नाही. त्यातला काही भाग हा अमेरिकेच्या घटनेतला आहे, काही भाग हा जपानमधल्या घटनेतला आहे, पण अशी तरतूद जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात नाही ना. बरोबर. त्यामुळं तुम्ही त्याला कॉपीकॅट म्हणू शकत नाही. म्हणून भारतीय घटना समितीनं धोरण ठरवलं होतं. ते धोरण काय होतं, तर जगातल्या चांगल्या राज्यघटना आहेत, त्यात जी चांगली तत्त्वं आहेत, धोरणं आहेत, ते आपण स्वीकारायची, जशीची तशी स्वीकारता येत नाही तर मॉडिफाय करायची, बदलायची, किंवा त्याच्यासोबत काय ॲडिशन करायचं. भारतीय म्हणून त्याला बघून भारतीय परंपरा, समाज, एकंदर धोरणं धरून, मानसिकता लक्षात घेऊन आपल्या देशाला काही सूट होईल अशा पद्धतीनं मॉडिफाय करायचं, रिकन्स्ट्रक्ट करायचं, आणि त्या पद्धतीनं धोरणं बनवलेली आहेत. मग आता भारताची राज्यघटना झाल्यानंतर अनेक देशाची भारतीय राज्यघटना अनेकांनी स्वीकारली. साऊथ आफ्रिकेनं आपली, म्हणून काय आपण साऊथ आफ्रिकेला भारताच्या राज्यघटनेची कार्बन कॉपी म्हणायचं का? नाही म्हणता येणार ना. तर त्यामुळं असे जे निखालस, उथळपणाचे, बाष्कळ स्वरूपाचे, लोकलालू प्रसिद्धीपोटी आणि कुठलेही पुरावे तथ्यहीन आरोप केले जातात, तो राजकारणाचा भाग आहे, संविधान समीक्षेचा भाग नाही. म्हणजे कॉपी करणाऱ्यांना मी असं नेहमी म्हणतो, म्हणजे जे असं म्हणतात की हे कॉपी पेस्ट आहे, तुम्ही जसं आपण उल्लेख केलात की चांगल्या गोष्टी घ्यायला काहीच हरकत नाही. म्हणजे अगदी आपण सुरुवातीला बालवाडीमध्ये जातो त्यावेळी हा बघूनच लिहितो, तोच कॉपीच करतो. ए जो आहे तो बघूनच कॉपी करतो, त्याला कॉपी म्हणता येत नाही, तुम्ही शिकत असता.